एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉग मध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली, तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली आहे असेल। आणि आज आहे संकष्टी चतुर्थी। तुम्हाला सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि सकाळी मी आता उठले, सगळं जे आठवड्याभराचं काम आहे ते सर्व केलं, म्हणजे फरच्या वगैरे पुसायच्या होत्या, सर्व क्लिनिंग वगैरे झाली घराची। आणि त्यानंतर आता मला खिचडी बनवायची आहे। पहिले तर अंघोळ करून घेते, त्यानंतर देवपूजा करते आणि मग खिचडी बनवायला घेते। तर चला मग। काल रात्री काय माझ्या लक्षातच राहिलं नव्हतं साबुदाणा भिजत टाकायचं। थोडा उशीर झालेला होता झोपायला त्याच्यामुळं, आणि माझं थोडं डोकं पण दुखत होतं। मग माझं म्हणजे ते विसरूनच गेलं की उद्या चतुर्थी आहे। जेव्हा मी सकाळी उठले, स्टेटस बघितलं, तेव्हा लक्षात आलं अरे आज तर चतुर्थी आहे। मग मी पार 8:30-9च्या दरम्यान मी साबुदाणा भिजत टाकला। मग निदान 4-5 तास तरी तो भिजू द्यावा लागतो। मग म्हटलं चला आज थोडंफार लेटच खिचडी बनवूया। आणि तसं पण मला घराची जी 8 दिवसाची बाकीची क्लिनिंग होती ती पण करायची होती। मग पहिले ती म्हणजे फरच्या वगैरे क्लीन करून घेतल्या, सगळ्या रूम क्लीन केल्या, जे धुणं वगैरे आहे, जे कपडे धुवायचे आहे ते पण धुवून टाकले। त्यानंतर मग म्हटलं आता चला पहिले खिचडी बनवायला घेऊया। साबुदाणा पण चांगला भिजलेला होता। मग खिचडी पण टाकली परतायला, तोपर्यंत रस्सा पण बनवला, पापड्या पण तळून घेतल्या। आणि म्हटलं आता आज चतुर्थी आहे तर आज गणपतीची आरती पण करूया। मग गणपतीची आरती केली आणि थोडंफार जेवायला तर उशीर होणार होता, कारण 3-4 वाजले होते। मग म्हटलं जाऊ द्या चला, आज म्हणजे तसं पण एवढी भूक नव्हती आणि सकाळी उठायला पण उशीर झालेला होता खूपच। मग थोडाफार नाश्ता वगैरे केला, चहा बनवला होता मी, आणि घर कामात त्याच्यात म्हणजे पूर्ण 8 दिवसाचं मला आज आवरायचं होतं। मग त्यातच खूप उशीर झाला होता पहिलेच। मग आरती वगैरे केली, त्यानंतर मग मस्त जेवण बनवून घेतलं। आणि खिचडीचं तसं मी जास्त खिचडी खात नाही, कारण त्याने थोडाफार माझं पोट पण दुखतं आणि ॲसिडिटीचं पण प्रमाण वाढतं। आणि जर खिचडी खाऊन आता झोप तर येणारच होती, आणि जर डायरेक्ट झोपलं तर मग तर एवढी फुल ॲसिडिटी होते ना की म्हणजे विचारायचंच नाही। आणि एवढं माझं ॲसिडिटीचं प्रमाण कसं वाढलंय काय माहिती, मला कधीच आयुष्यात ॲसिडिटी नव्हती, पण इथं आल्यापासून मला थोडंफार ॲसिडिटीचं प्रमाण वाढतंय। त्यामुळं कधी कधी तरी टॅबलेट पण घेण्याची वेळ येते। तर म्हटलं चला जाऊ द्या, असू द्या। मस्त आरती केली आणि त्यानंतर असं ठरवलं होतं की म्हणजे संध्याकाळी आपण इथं गणपतीचं मंदिर वगैरे बघूया आणि तिथं जाऊया। त्या दिवशीच आम्ही दत्त जयंतीच्या दिवशी त्या मंदिरात गेलो होतो। तिथं दत्त मंदिर, गणपती मंदिर आणि मारुती मंदिर एकाच मंदिरात आहे। तर म्हटलं तिथंच जाऊया आज पण दर्शनाला, इथून जवळच आहे। आणि त्याच्या शेजारी पण आणखीन एक सेपरेट गणपतीचं मंदिर पण आहे। मग तिथं दर्शनाला संध्याकाळी जाणार होतो असं ठरवलेलं आहे। बघूया आता काय पुढचं काय होतं काय नाही। मस्त आता जेवण करून घेतलं, खिचडी पण झालेली होती, रस्सा पण मस्त झालेला होता, आणि त्यासोबत मस्त पापड्या, मस्त एन्जॉय केलं, लिंबू। आताच देवपूजा झाली, संध्याकाळी रेडी झाले आणि आता आम्हाला जायचं आहे गणपती मंदिरात चतुर्थीमुळे दर्शन घेण्यासाठी। तर इथंच गणपती मंदिर आहे, तिथं दर्शन घेऊन येतो आता, आणि आल्यानंतर परत स्वयंपाक पण बनवायचा आहे। तर चला। किती पण ठरवलं की मी आता खिचडी खाऊन झोपणार नाही, थोडंफार राऊंड मारेल आणि त्यानंतर असंच टाइमपास करत बसेल, आणि संध्याकाळची वेळ होईल मग आपण मंदिरात जाऊया। पण असं काहीच झालं नाही, खिचडी खाल्ली आणि इतकी डेंजर झोप आली मला की मी डायरेक्ट 1-1.5 तास झोपून घेतलं। त्यानंतर मग जे व्हायचं ते झालंच, ॲसिडिटी झाली। मग मी टॅबलेट्स वगैरे घेतली आणि त्यानंतर म्हटलं आता चला रेडी होऊया, आणि त्यानंतर मग मंदिरात जाऊया। तिथं थोडीफार गर्दी असणारच होती। मग पटकन रेडी झाली आणि बाईकवरती मग म्हटलं चला आता पटकन जाऊन येऊया, थोडी सॅटर्डे संडेची ट्रॅफिक तर असणारच। मग मंदिरात आलो, तिथं हे बघा त्या दिवशी जास्त मला म्हणजे गर्दी होती, त्यामुळं मला हे मंदिर दाखवता आलं नाही। जेवढं शूट करता येईल तेवढं तर मी केलंच। हे असं मंदिर आहे, 3 मंदिर एकत्र आहे, आणि हे श्री दत्त गणेश मारुती मंदिर एक म्हणजे एकदम मस्त आहे। तिन्ही देवांचे एकत्र दर्शन होतात, खूप छान आहे। मग इथं दर्शन वगैरे घेतलं आणि असं संकष्टी चतुर्थीच्या दिवसाचं शेवट केलं।